स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून पोस्ट. रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी कृषी मंत्री रमी खेळण्यात मग्न, रोहित पवारांची टीका. रमी नव्हे तर युट्यूबवरचा व्हिडिओ स्किप करत होतो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. कामकाज तहकूब झाल्यानंतरचा व्हिडिओ असल्याचा दावा, तर व्हिडिओ आला म्हणजे मी पाप केलं का, कोकाटेंचा सवाल. आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. ठाकरे बंधू एकत्रच, राजला कधी भेटू शकतो, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, ठाकरेंचा प्रतिसवाल. तर युतीचा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, ठाकरे यांची स्पष्टोक्ती. वैर माझ्याशी होतं तर बीडची बदनामी का केली, धनंजय मुंडेंचा सवाल. 200 दिवस न बोलून डबल सेंचुरी झाल्याचं उद्विग्न उद्गार. विरोधकांच्या ज्योतीनं लोखंड वेतरणार नाही, शायरीत नमूद. छत्रपती संभाजीनगरमध्ये खंबाट वस्ती पाथरीमध्ये 3 मुलांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा. 3 मुलं जीबीएस संशयित असल्याची डॉक्टरांची माहिती. व्हेनेझुएलाचं आर्थिक संकट आणखी गडद. व्हेनेझुएलाचे 1381 बोलीवर चलन म्हणजे भारताचा 1 रुपया. ट्रकमधून नोटा उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. सांगलीत बसचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जखमी, झाड कोसळून वाहतूक ठप्प. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचं प्रबोधन. पोलीस काका दिदी संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. केवळ पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेली देशातील पहिली संस्था प्रतिबिंब प्रतिष्ठान. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला. पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.